कमेंट में जय भीम लिख रहे हैं, इसलिए मैंने डिलीट मतलब कि कमेंट ही लाइक वो कर दिया, ऑफ कर दिया। अब चमार लोग लिख लो जय भीम, लिख लो बहन के चुतानो जय भीम। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, स्क्रीनवरती तुम्ही जे व्हिडिओ बघितलेत, या महिलेचं नाव आहे रिया रावत, ठीक आहे। आणि ही दिल्लीची नोएडा सेक्टरमध्ये राहणारी महिला आहे। हिचे काही पर्सनल इश्यूमुळे हिने एससी समाजावरती अभद्र टिप्पणी केली, ठीक आहे। तिने पार जातच काढली एससी समाजाचे किंवा आणि मेन मुद्दा काय माहिती आहे का, की उत्तर प्रदेश असो किंवा यूपी असो किंवा दिल्ली सेक्टर असो, या क्षेत्रामध्ये माहिती आहे का एससी समाजाला चमार म्हणलं जातं, ठीक आहे। आपल्या इकडं वेगळा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये, पण तिकडच्या क्षेत्रामध्ये चमार म्हणजे एससी समाजाला चमार बोलतात, असे वेगवेगळ्या नावाने ओळखतात प्रत्येक राज्यामध्ये, ठीक आहे। तर भावांनो, आता ही जी महिला आहे हिने पार म्हणजे खालच्या स्तरी टिप्पणी केली, पण चुकीला माफी नाही। सांगायचा मेन मुद्दा म्हणजे तुमचे काही पर्सनल इश्यू असतील, एकमेकांचा काही संवाद असेल किंवा एक दुसऱ्यांमध्ये काही वाद असेल, त्या संपूर्ण वादामुळे तुम्ही संपूर्ण समाजाला शिवीगाळ करू शकत नाही, हे मात्र लक्षात असू द्या, ठीक आहे। कारण की तुम्ही एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला शिवीगाळ करता, महापुरुषांना शिवीगाळ करता, ते कुठं ना कुठं चुकीचं आहे। पण ह्या चुकीला तुम्हाला माफी मिळणार नाही, कारण की तुम्ही आम्हाला शिवी द्या। असे भरपूर कुत्रे आहेत जे मला सुद्धा कमेंटमध्ये येऊन शिवीगाळ करतात, पण मी कधीच त्यांचं वाईट वाटून घेत नाही। बाबा ठीक आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा मुद्दा आहे, ठीक आहे। त्यांना नाही पटल्या माझ्या गोष्टी, हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे। पण तुम्ही जर महापुरुषांबद्दल अभद्र टिप्पणी करत असेल, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजीराजे असो किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, तुम्ही जर महापुरुषांबद्दल अभद्र टिप्पणी करत असेल तर तुमच्या चुकीला माफी ही कधीच मिळणार नाही। आता ह्या महिलेने जी अभद्र टिप्पणी केली हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आता या चुकीमुळे हिच्या आयुष्याला पार घोडा लागला आहे, ठीक आहे। आणि काही भाऊ मला कमेंट करतात की भावा तू निगेटिव्ह पार्ट्स दाखवतो, काही पॉझिटिव्हसुद्धा दर्शव, चांगले व्हिडिओ बनव। तर पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर असे चॅनल मिळतील जे तुम्हाला पॉझिटिव्ह व्ह्यू दाखवतील, ठीक आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह दर्शवतील। मग हे जे घडतं आहे सर्व घटना, की कोणीही कुत्रा येतो, एखादी महिला येते, हे महापुरुषांना ट्रोल वगैरे करते, शिवगाळ करते, एका व्यक्तीमुळे पूर्ण समाजाला शिवगाळ करते, ह्याच्या विरुद्ध व हे जे घडतं आहे याला कोण दर्शवणार आहे मला सांगा। पण अशा कुत्र्यांचा इलाज झाला पाहिजे, बरोबर। तर भावांनो, आता ही जी महिला होती रिया रावत, हिला दिल्ली पोलीस नोएडा सेक्टरमध्ये पोलीस प्रशासनाने अटक केलं आहे। स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल। या महिलेच्या आयुष्याला आता चांगलाच घोडा लागला आहे, कारण की हिच्यावरती SC/ST ॲक्ट नोंदवण्यात आलेला आहे, बरोबर। कारण की तुम्ही आम्हाला शिवीगाळ करा, आम्ही ते सहन करू, पण तुम्ही आमच्या स्वाभिमानाला, आमच्या बापाला जर शिवीगाळ करत असाल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही। सांगण्याचा मुद्दा हेच आहे की सर्व महापुरुषांचा सन्मान करा। एखाद्या व्यक्तीमुळे पूर्ण समाजाला शिवीगाळ करू नका, एखाद्या व्यक्तीमुळे पूर्ण समाजाचा भावना दुखू नका, कारण की जेव्हा समाजाच्या भावना दुखतील तेव्हा तुमच्या आयुष्याला घोडा लागल्याशिवाय राहणार नाही, बरोबर। तर भावांनो, अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा, नंतर आपण पुन्हा बोलू। ये चमार लोग अब मेरे कमेंट में जय भीम लिख रहे हैं, इसलिए मैंने डिलीट मतलब कि कमेंट ही लाइक वो कर दिया, ऑफ कर दिया। अब चमार लोग लिख लो जय भीम, लिख लो बहन के चुतानो जय भीम। छी भाई, कोई मेरे को चमार सोचेगा, यू छी। और मेरी कमेंट में आगे तुम लिख रहे हो बहन जो, वो पोस्ट डिलीट मारनी पड़ेगी मेरे को। और मैं नहीं चाहती कि मैं अपनी अकाउंट की रीच दबाऊँ, तो डेट्स वाई मैं पोस्ट डिलीट नहीं करना चाहती, तो मैंने कमेंट ऑफ कर दिया। अब अपनी गाड़ बनवाओ, अब मेरी स्टोरीज लगाओ या कुछ बोला, चमार हो चमारी रहो, चमार से ज़्यादा कुछ नहीं बन पाओगे तुम। चमार मादर चो, तुम्हारी माँ मरे जीवी रोड में। और अबे बहन के चुदाने क्या कर लेगा तू मेरा, कुछ नहीं कर पाएगा भाई। और रही बात मेरी लोकेशन लेना चाहते हो भाई, सोसाइटी में चमार लोगों की एंट्री नहीं है मेरी सोसाइटी में, ठीक है। बता रही वर्षा, अगर तेरे को बहुत प्रॉब्लम हो रही है कि मैं तेरे को चमार बोल रही हूँ, तो अपनी माँ से बोल कि मम्मी मुझे वापस भोसड़े के अंदर डालो एंड देन मुझे भंगी की चोट से निकालो, कि तेरी माँ किसी भंगी से चुते उसके बाद भंगी पैदा हो, कम से कम तुम एटलीस्ट भंगी तो बोल पाएगी अपने आप को, शर्म से नहीं तो बेशर्म से भी होकर। बहन जो चमार, बहन के चुदानो।
तर भावांनो, तुम्ही स्क्रीनवरती जे व्हिडिओ बघितलेत, ह्या महिलेची बुद्धिमत्ता किती आहे आपल्याला कळते. कारण हिने जे उच्चारणा केलेली आहे हे फार चुकीची आहे. ठीक आहे, ती शिवीगाळ करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घेऊन. ठीक आहे, माझ्या कमेंटमध्ये येईल हे चमार हे ते मला पोस्ट डिलीट करावं लागेल वेगवेगळ्या. म्हणजे ते कुठं ना कुठं आपल्या समाजाला खालच्या स्तरी समजते आहे, म्हणजे खालच्या स्तरी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. पण अशा कुत्र्यांचा कायद्याच्या लाठीने इलाज होऊ शकतो आणि तो झाला पाहिजे. मी सतत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शवत असतो की काही कुत्रे असतात ज्यांची बुद्धिमत्ता कमी असते, पण अशा कुत्र्यांचा इलाज होणे फार गरजेचं आहे. परत एकदा सांगतो की आपल्या जर जवळपास व आपल्या परिसरामध्ये जर असे काही घाणेरडे बुद्धिमत्तेचे लोक असतील तर त्या व्यक्तींचा कायद्याच्या लाठीने विलाज झाला पाहिजे. बरोबर, कारण की अशा लोकांना जोपर्यंत कायद्याची लाठी मिळत नाही तोपर्यंत यांची बुद्धिमत्ता जागेवर येत नाही. बरोबर, आता काही लोक मला बोलतील की भावा तुमचे लोकसुद्धा घाण कमेंट करतात, आमच्या देवी देवतांना शिवीगाळ करतात. तर भावा मी सांगू इच्छितो, तुम्ही नाही का तुमच्या भावना दुखल्या ना, तुम्ही 100% त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा. तुमच्या भावना दुखल्या, तुमच्या भावनाचा मी सन्मान करतो. ठीक आहे, जसं माझ्या भावना आहेत, मला वाटतं की माझ्या बापाबद्दल व महापुरुषांबद्दल कोणी वाईट कमेंट केली नाही पाहिजे. तशा तुमच्यासुद्धा आस्थेचा प्रश्न आहे. तुमच्या आस्थेला जर कोणी बोटं उचलत असेल, तुमच्या आस्थेबद्दल जर कोणी बोटं उचलत असेल तर त्याला कायद्याचा मार नक्कीच द्या. बरोबर, मग त्या चुकीला माफी नाही. ठीक आहे, आणि जेव्हा प्रश्न महापुरुषांचा येईल तेव्हा तुम्हालासुद्धा कळायला पाहिजे की आपण महापुरुषांबद्दल बोलतो आहे. महापुरुष कुठल्या समाजाचे व कुठल्या जाती नसतात, ते सर्वांचे असतात. आता काही लोक म्हणतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त हे दलितांचेच होते किंवा SC ST OBC समाजासाठीच त्यांनी कार्य केले. तर मला एक गोष्ट सांग भावा, जर ह्या काळानुसार जर बघितलं तर आता भारतामध्ये संविधान लागू आहे. त्या ठिकाणी सर्व महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अधिकार आहे. बरोबर, हा समान अधिकार जो आहे हा आपल्या भारतीय संविधानामुळे आहे. आणि वर्णव्यवस्थामध्ये जर बघितला तर महिलांसाठी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच महिला सीमित होत्या. बरोबर, महिलांना तर शिक्षणाचा अधिकारसुद्धा नव्हता. बरोबर, काही बिंडोक मला प्रश्न करतील की महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या डॉक्टर महिला कशा बनल्या? अरे दादा, आनंदीबाई जोशी भारतातील प्रथम महिला डॉक्टर होत्या, पण त्यांनी आपलं शिक्षण कुठं पूर्ण केलं याचीसुद्धा माहिती घे. भारतामध्ये त्यांना शिक्षण घेण्यात फार विरोध होता. बरोबर, पण गोपाळराव जोशी यांच्या संघर्षातून त्यांना अमेरिकेला पाठवले, अमेरिकेमध्ये त्यांना शिक्षण घेतले, तेव्हा त्या महिला डॉक्टर बनल्या. त्यांनी आपलं पूर्ण डॉक्टर एज्युकेशन होतं हे पूर्ण अमेरिकेमध्ये पूर्ण केलं, भारतामध्ये थोडी केलं आहे. बरोबर ना. तर हे सर्व मुद्दे आहेत भावांनो, फार छोटे छोटे मुद्दे आहेत, पण आपण काय करलो की जाती धर्मामध्ये अडकून बसलेलो आहेत आणि आपण एकमेकांच्या महापुरुषांना ट्रोल करू लागलो आहे. परत एकदा सांगतो की महापुरुष कुठल्या समाजाचे नसतात. बरोबर, आता कोणी येणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करणार, मग दुसरं काय करतो की तू आमच्या महापुरुषांबद्दल बोलला का, मग मी लगेच तुमच्या महापुरुषांबद्दल काही अभद्र टिप्पणी करणार. पण हे कुठं ना कुठं चुकीचं आहे, हे झालं नाही पाहिजे. बरोबर, सर्व महापुरुषांचा या भारत देशामध्ये सन्मान झालाच पाहिजे. जो कोणी व्यक्ती महापुरुषांच्या अगेन्स्टमध्ये अभद्र टिप्पणी करत असेल, अभद्रता पसरवत असेल तर त्याला सर्व मिळून चांगला चोप दिला पाहिजे. यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे भावांनो, हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. परत माझा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान.